राहुल भोईर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत केदारनाथला। तर आजपासून केदारनाथ दौरा सुरू होता आपला। तर आजपासून सर्व व्हिडिओ येणार आहेत केदारनाथच्या। आता आपण निघालोय पनवेलवरून बांद्रा चालत आणि बांद्र्यावरून नंतर आपली दिल्ली ट्रेन आहे, तर तिकडून आणि त्याच्यानंतर मग आपली केदारनाथला जाणार आहोत। तर तुम्ही हा प्रवास बघणार आहात माझ्यासोबत। तर चला मग भेटू आपण ट्रेनमध्ये डायरेक्ट। बांद्र्याला पोहोचलोय। बांद्र्यावरून आता बांद्रा टर्मिनलला जायचं आहे, तिथून आपली ट्रेन आहे डायरेक्टली। तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो। या ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती, गर्दीत प्रवास झाला। आपली ट्रेन आहे दिल्ली सरायन रोहिला। ट्रेन तर लागलेली आहे प्लॅटफॉर्मवर। आमचे अर्धे मेंबर इथं बसतात, अर्धे मेंबर यायचे बाकी आणि हे ट्रेन बाकी आणि हा बांद्रा टर्मिनल। तर मित्रांनो, आता आपण कुठलं तर वडोदरा येते, वडोदऱ्याच्या स्टेशनवर थांबली ट्रेन आणि तिथं थोडीशी शॉपिंग आणि आता खाऊ घेऊ आतमध्ये। आता पुढचा प्रवास सुरू, चला। तर मित्रांनो, आत्ता आम्ही अहमदाबादला पोहोचलो आहेत। 7 वाजायला आले जवळजवळ आणि 7 वाजेचा अहमदाबादला पोहोचलो आहे। आता पुढे आता सुरू होईल ट्रेन। तर चला आता पुढे भेटू पुढच्या स्टेशनवर। अरे मॉर्निंग भेटतो काय नाही, वॉर्निंग भेटतो तर मित्रांनो, हा तुम्हाला स्टेशन आठवतच असेल, पालनपूरला पोहोचले जात आपण। अपने ड्राइवर को उठा, हमको पालन खेत जाने का क्या नहीं जा सकते। तर मित्रांनो, आता आपण पालनपूरला पोहोचलेलो आहोत। तर हा स्टेशन तुम्हाला आठवलाच असेल कुठला आहे तो। तर चला आता पुढचा स्टेशन कुठला आहे बघू आणि तिकडे थांबू। The next day.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही पोहोचलो गुडगावला. आता हा दुसरा दिवस असा स्टार्ट झाला. सकाळच्या वाजल्यात 8 वाजल्यात काहीतरी आणि 8 वाजता आम्ही पोहोचलो गुडगाव येथे, म्हणजे दिल्लीमध्ये एंटर केलाय. आता इथून पुढे जायचं आहे. तर चला ट्रेन पण सुटली आमची. आता भेटू पुढच्या स्टेशनवरती. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो दिल्ली स्टेशनवरती आणि ही इथे ट्रेन दुसरी लागलेली जायला. आता दिल्ली स्टेशनवरून आपली दिल्ली स्टेशनच्या बाहेर बस थांबलेली आहे. तर त्याच्यात बसून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. तर चला मग आपण आता डायरेक्टली बसमध्येच भेटूया. तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. 50 सीटरची बस आहे. सर्व यायची बाकी आहेत. सर्व आल्यावर आता बस निघेल आमची. मित्रांनो हे आहे दिल्लीचं अक्षरधाम. खूप सुंदर असं मंदिर आहे. पाहायला यायचं आहे आम्हाला. जेवायला थांबलो होतो आम्ही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. एरियाचं नाव आहे धाब्यावरती जेवायला थांबलो होतो. आता जेवण झालंय आणि आता पुढच्या प्रवासाला निघालोय. अजून 2.5 ते 3 तास लागतील आम्हाला हरिद्वारला पोहोचायला. मग आपण हरिद्वारला पोहोचल्यावरती अजून इथून 120 किलोमीटर आहे. हरिद्वारला पोहोचल्यावरती मग तिकडची आरतीचा प्रयत्न करू. आरती गंगा आरती संध्याकाळची 7 वाजता असते. लवकर भेटली तर बरंच आहे. लवकर पोहोचतो तर ती भेटण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकाचा. पण आता ट्रॅफिक वगैरे नाही लागली तर तिथपर्यंत पोहोचू आपण. नाहीतर मग उद्या सकाळीची आरती बघायला लागेल. पाऊस पण खूप आहे इकडे. खूपच एकदम जास्त पाऊस आहे. चला मग भेटू आता हरिद्वारला पोहोचलो की. तर मित्रांनो आता आपण हरिद्वारला पोहोचलेलो आहोत आणि ही आहे गंगा नदी. तर आपल्याला आता आरतीला यायचं आहे. बघू आता आरती भेटते की नाही आपल्याला. तर मित्रांनो आता 24 तासाचा प्रवास आणि त्याच्यानंतर परत 5 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता रूममध्ये आलेलो आहोत. तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो. रूम बऱ्यापैकी आहेत. एकदम भारी पण नाही म्हणता येणार, पण मस्त आहे रूम पण. आता पटापट चेंज करतो आणि आपल्याला आरतीला जायचं आहे, गंगा आरतीला. तर भेटू आपण गंगा आरतीला. तोपर्यंत रूमचा व्ह्यू बघा आणि मग नंतर आपण गंगा आरतीला जाऊया आणि तिकडेच आपण गंगा आरती करू आणि मग पुढचं बघू कसं काय ते. तर चला मग भेटू आपण डायरेक्टली आता गंगा आरतीलाच. तर मित्रांनो इथे आल्यानंतर रूममध्ये इथे बेड आहे आणि इथे कर्टन, AC आहे, फॅन वरती. सुंदर अशी रूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे टेबल, खुर्ची, 2 खुर्ची आहेत. एवढंच असा साधा सिंपल रूम आहे. तर मित्रांनो आता रूममधून फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चालू गंगा आरतीला. तर कदाचित गंगा आरती संपत आले असेल. तर बघू आता भेटले आपल्याला आरती. तर आरती बघायला भेटेल. आता माझ्यासोबत मित्रमंडळी आहेत आपल्या. तर भेटू आता आपण गंगे जवळच. बघू आरती भेटते की नाही. चला मग. तर मित्रांनो आपण आता घाटावर आलेलो आहे. तर
चला खाली. चला दिवं लावून चला. मित्रांनो हा तुम्ही गंगा घाट बघता मेन. आता जिथून आरती उरकली. सब शोक करने का क्या कारण. यमराज ने कहा मैं इसके संबंध में एक छोटा सा उपाख्यान सुनाता हूँ. एक पहेलिया था. वो चिड़ियों के लिए यमराज के समान. मित्रांनो आता जिथे गंगा आरती झालेली आहे आपल्याला काय गंगा आरती थोडासा उशीर झाला यायला. आणि जर जमलं आपण सकाळी आरतीला येण्याचा प्रयत्न करू. आणि आता गंगा आपण सर्व बघून घेऊ आजूबाजूला काय ते. चला मग बघूया काय काय ते. तर मित्रांनो तुम्ही समोर बघता प्राचीन बद्रीनाथ मंदिर आहे. आणि
दीनदयालचं जेवण, मटकीची भाजी, पनीर, मिरच्या आहेत, वरण भात, पापड, लोणचा आणि चपाती. त्या लोणचं नाही. शिमला मिरची द्या. हे बसले आमच्या जेवण. थोडीशी शिमला मिरची. इथं सर्वजण जेवायला बसतात. इथे ना आवाज आहे. प्रसाद हां, या जेवायला सर्व आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आजची व्हिडिओ तुम्ही बघितली. पनवेलवरून आपण ट्रॅव्हल सुरू केला, नंतर दिल्लीला गेलो, दिल्लीवरून आपण हरिद्वारला आलो आणि गंगा स्नान केलं. गंगा आरती काय आपल्याला भेटली नाही. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग, आता असंच काहीतरी तुम्हाला केदारनाथच्या व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.